थंडीच्या दिवसामध्ये त्वचेची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये त्वचेची जर काळजी घेतली नाही, तर त्वचेवर खाज येणे तसेच विविध संसर्ग होण्याचा सुद्धा धोका हा अधिक असतो. चला तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊयात की थंडीच्या दिवसामध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी ही कशी घेतली पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. वेलकम टू माय चॅनल. थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही कोणतीही क्रीम वापरत असतात, अशा वेळेला एक लक्षात घ्या की जी आपली उन्हाळ्यातली क्रीम आहे ना, तीच पुढे आपण हिवाळ्यामध्ये वापरायची नाही. बऱ्याच वेळेला काय होतं आहे शिल्लक म्हणून तीच वापरली जाते, पण ती मॉइश्चरायझर किंवा ते सनस्क्रीन लोशन हे हिवाळ्यामध्ये चालू शकतं का, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यामध्ये कसं असते तर ऊन जास्त असते, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन हे आपल्याला हेवी मोडमध्ये आपल्याला घ्यावं लागतं व जे मॉइश्चरायझर आहे ते आपण लाईट मोडमध्ये घेऊ शकतो. पण त्या उलट थंडीच्या दिवसामध्ये काय होत असते तर त्वचेला आपल्याला आर्द्रताही जास्त देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या ठिकाणी जे मॉइश्चरायझर आहे ते आपल्याला हेवी मोडमध्ये घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये अल्ट्रा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर जे असतात तेच आपण सिलेक्ट करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही सनस्क्रीन लोशन जे आहे ते लाईट मोडमध्ये घेऊ शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये पाणी फार कमी पिलं जातं आणि पाणी ही शरीराची पहिली गरज आहे, ही खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला त्वचा ही जर चमकदार तजेलदार ठेवायची असेल तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता कधीही होता कामा नये. शरीरामध्ये पाणी हे भरपूर हवं. उन्हाळ्यामध्ये कसं होते तहान लागते म्हणून आपण पाणी पित असतो, पण थंडीमध्ये कसं असते तहान जास्त लागत नाही, त्यामुळे पाणी पिण्याचा जो कल असतो तो कमी असतो. पण हे लक्षात घ्या, जर तुम्हाला त्वचा चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी हे आवर्जून पिणे गरजेचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये हवामान थंड असते, हवा कोरडी असते, त्यामुळे आपली जी त्वचा आहे ती रुक्ष होते, जास्त कोरडी पडत असते. मग या कोरड्या त्वचेला जर आपल्याला आर्द्रता तसेच जर त्याच्यामध्ये तजेलदारपणा ठेवायचं असेल, चमक ठेवायची असेल तर आपल्याला असे तेल वापरणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन ईचं तेल आहे, तसेच बदाम तेल आहे, कोकोनट ऑइल आहे, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. या तेलाने तुम्ही मसाज जरी केला तरीही काही हरकत नाही. तुम्ही रात्री किंवा दिवसा चेहऱ्याला या तेलाने मसाज करू शकता. ॲलोवेरा जेल हे सुद्धा खूप उत्तम आहे, यामुळे तुमच्या चेहऱ्याला चमकदारपणा येऊ शकतो, तसेच जो चेहऱ्याचा जो ड्रायनेस आहे तो कमी होतो. आपल्याला एक दिवसाआड एक्सफोलिएट करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्सफोलिएट करत असता अशा वेळेस तुमची डेड स्किन ही रिमूव्ह होत असते. यासाठी तुम्ही कोणताही स्क्रब वापरू शकता. होममेड सुद्धा तुम्ही स्क्रब वापरू शकता किंवा तुम्ही बाहेरून मार्केटमधून आणूनही एखादा स्क्रब यूज करू शकता. कारण थंडीच्या दिवसामध्ये ड्राय स्किनचा जो त्रास असतो तो वाढलेला असतो. जे आपले पोर्स असतात ते सुद्धा जास्त ओपन होत असतात. यासाठी थंडीमध्ये विशेषतः आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला जर चेहऱ्याची काळजी घ्यायचीच आहे तर आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे स्टीम घ्यायची आहे. कारण स्टीम म्हणजे वाफ हा इतका साधा सोपा उपाय आहे की ज्याने तुमचे स्किनचं मॉइश्चरायझर चांगलं होणार आहे, स्किनमध्ये आर्द्रता टिकून राहणार आहे, सोबतच जी डेड स्किन आहे ती सुद्धा रिमूव्ह होणार आहे. फक्त या पाण्यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही, कोणताही इन्ग्रेडियंट घालायचा नाही, फक्त पाण्याचीच वाफ आपल्याला घ्यायची आहे. जर तुम्हाला फेस पॅक लावायचा असेल तर तोही तुम्हाला मी सांगते. एक केळ घ्यायचं, पिकलेलं केळ घ्यायचं, ते कुस्करायचं, त्याची चांगली बारीक पेस्ट तयार करायची व त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हे गुलाब पाणी ॲड करायचं आहे. बस हे दोन्ही इन्ग्रेडियंट तुम्ही मिक्स करा व चेहऱ्याला लावून ठेवा. हा फेस पॅक साधारणपणे एक अर्धा तास लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा तुम्ही वॉशआउट करा. तुम्हाला लगेचच चेहऱ्यामध्ये फरक हा जाणवेल. चेहरा तुमचा सॉफ्ट होईल, मुलायम होईल. चेहरा हा नेहमी क्लीन असणं गरजेचं आहे. व यासाठी तुम्हाला घरगुती क्लीनर सुद्धा मी सांगते की तुम्हाला क्लीन्झर म्हणून काय वापरायचं आहे. तर यासाठी बेस्ट तुम्हाला कच्चं दूध आणि या ठिकाणी तुम्हाला गुलाब पाणी घ्यायचं आहे. कच्चं दूध आणि गुलाब पाणी हे इतकं चांगलं आहे की जे तुमचं नॅचरली तुमचा चेहरा क्लीन करायचं काम करत असते. यामुळे तुमच्या चेहऱ्याला चमक येत असते, चेहऱ्यावरचे जे मॉइश्चर आहे ते सुद्धा चांगलं मेंटेन होत असते. तुम्ही टोनर सुद्धा वापरू शकता. टोनर हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. जेव्हा तुम्ही फेस वॉश घेत असता त्यानंतर तुम्ही टोनर लावा, मॉइश्चर लावा.
हे करून बघा. बघा तुम्हाला थंडीमध्ये तुमची त्वचा ही अजिबात कोरडी पडणार नाही. जर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली तर नक्कीच तुमची त्वचा ही खूप छान मुलायमदार, तजेलदार, चमकदार राहू शकते. कडाक्याची थंडी आणि अंघोळीचं कडक पाणी हे समीकरण सर्वांच्याच घरी असते. पण या ठिकाणी थोडीशी चूक ही निश्चितच होते. कारण जरी कडाक्याची थंडी असली तरी कडक पाणी वापरल्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसानही होत असते. कडक पाणी अंगावर घेतल्यानंतर बरं वाटतं, छान वाटतं, अंगाला शेक मिळतो असं वाटत असते. पण ह्या कडक पाण्यामुळे तुमच्या त्वचेचा जो एक तेलकट लेयर जो असतो तो निघून जात असतो व यामुळे तुमची त्वचा ही खूप कोरडी पडत असते. त्यामुळं अंघोळीला तुम्ही कोमट पाण्याचाच उपयोग करावा. आणि दुसरं म्हणजे साबण. साबण वापरताना सुद्धा जास्त ड्राय असणारा साबण वापरू नका. ज्याच्यामध्ये मॉइश्चर आहेत असा साबण किंवा एखादं ऑलिव्ह ऑइल आहे असा साबण तुम्ही सिलेक्ट करा. थंडीच्या दिवसामध्ये जशी त्वचा कोरडी होते तशीच ती काळीसुद्धा पडत असते. मग यावर कोणते घरगुती उपाय करायचे आहेत याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल, पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलची लिंक इतरांना जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन.